मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खसखस या अतिशय लहान असणाऱ्या बियांचे महान फायदे सांगणार आहे, जे ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खसखस खाण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती आहे, खसखस कुठल्या वेळेला खावी, किती प्रमाणामध्ये खावी, खसखस खात असताना नेमकी काय काळजी घ्यावी आणि ही खसखस कोणी खाऊ नये याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक मुद्दा आणि त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला खसखस खाण्याचा अतिशय चांगला फायदा करून घेता येईल। यासोबतच अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। आपल्या सर्वांच्याच घरामध्ये सहज उपलब्ध असणारी, किचन मध्ये उपलब्ध असणारी ही खसखस आहे, परंतु आपल्याला दिवाळीत अनारस्याला लावली जाणारी खसखस आणि डिलिव्हरी नंतर बाळंतणीला खसखसीची जी खीर करून देतात तेवढीच माहिती मर्यादित असते। मात्र याच्या पलीकडे देखील आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खसखस अक्षरशः वरदान आहे। तसं तर निसर्गाने दिलेला प्रत्येक पदार्थ आपल्यासाठी बनलेला आहे, मात्र त्याची आपल्याला माहिती नसते, म्हणून आजच्या व्हिडिओचा मी अट्टहास करतोय। सगळ्यात सुरुवातीला आपण पाहणार आहोत खसखस कोणी खायची आणि त्या लोकांना कशा प्रकारे त्याच्यामध्ये मदत होऊ शकते त्यांच्या आजारावर मात करण्यासाठी। मित्र हो, खसखसीचा सगळ्यात पहिला महत्त्वाचा फायदा त्या लोकांसाठी आहे ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता जास्त आहे। चा परिणाम म्हणून ज्यांना पोटामध्ये आग पडते, पित्त जास्त होतं, अंगावर पित्त उठतं, अंग सतत गरम राहतं आतून किंवा बाहेरून सुद्धा, शिवाय तोंडामध्ये सतत छाले येतात, जर उमटतात किंवा अजून काही त्रास आहे उष्णतेच्या संदर्भामध्ये, लघवीला जळजळ करतं, आग पडतं, डोळ्यामध्ये भगभग करतं, आग पडतं, तर अशा प्रकारच्या समस्या दुरुस्त होण्यासाठी खसखसीमुळे, या थंड गुणामुळे आपल्याला फायदा होतो। दुसरा महत्त्वाचा फायदा आहे पचनशक्तीच्या आरोग्यासाठी। याच्यामध्ये इन्सॉल्युबल म्हणजे पाण्यात न विरघळणारे फायबर असतात, ज्याच्यामुळे आपली पचनशक्ती चांगली सुधारते, आतड्याची हालचाल चांगली होते, बद्धकोष्ठता असेल, अपचन असेल, पोटामध्ये गॅस होणं असेल, भूक न लागणं असेल, या समस्या कमी होऊन खाल्लेल्या अन्नाचं चांगलं पचन आणि शोषण होऊन शरीराला एक चांगली मजबूती मिळते। तिसरा महत्त्वाचा फायदा आहे ज्या लोकांच्या शरीरामध्ये वात खूप जास्त वाढलेला आहे आणि चा परिणाम म्हणून त्यांना संधिवात आहे, आर्थरायटिस आहे, ऑस्टिओआर्थरायटिस आहे, सतत अंग दुखतं, सांधे दुखतात किंवा हातपाय दुखण्याची बिमारी आहे, अशा लोकांच्या मध्ये याच्यामध्ये असणारी जी स्निग्धता आहे त्या स्निग्धतेमुळे हा त्रास कमी होण्यासाठी मदत होते। यासोबतच याच्यामध्ये नॅचरल पेनकिलर म्हणजे वेदनाशामक गुण आहेत, ज्याच्यामुळे शरीरामध्ये होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी मदत होते। एवढंच नाही तर याच्यामध्ये असणारे जे कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक आहे, याच्यामुळे आपली हाडं आणि सांधे मजबूत राहतात। जे मॅग्नीज आहे, हे मॅग्नीज आपल्या हाडातील कोलॅजन किंवा त्वचेतील कोलॅजन चांगल्या प्रकारे निर्माण करण्यासाठी मदत होते आणि हाडं, सांधे मजबूत होतात। आपण सगळ्यांनी बघितले की आपली आई, आजी बाळंतणीला हे त्याची खीर बनवून द्यायची। का बरं? कारण बाळंतपणामध्ये डिलिव्हरीच्या काळानंतर जे काही शरीराची झीज झालेली आहे, नुकसान झालेलं आहे किंवा प्रजनन मार्गाला जो काही त्रास झालेला आहे तो चांगल्या प्रकारे रिकव्हर होण्यासाठी, दुरुस्त होण्यासाठी देखील याच्यामुळे आपल्याला मदत होते, कारण हे शक्तिवर्धक आहे, बलवर्धक आहे। याच्यामुळे थकवा, अशक्तपणा देखील खूप चांगल्या प्रकारे दुरुस्त होतो। एवढंच नाही तर पुरुषांच्या मध्ये शुक्रवर्धक देखील आहे, म्हणजे शुक्राणू वाढतात किंवा शारीरिक क्षमता, स्टॅमिना वाढण्यासाठी मदत होते। स्त्रियांच्या मध्ये देखील प्रजनन क्षमता वाढते, वंध्यत्व असेल, खास करून स्त्रीबीजवाहक नलिका जी आहे, ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो, तिथं काही प्रॉब्लेम असेल, अडथळा निर्माण झाला असेल, त्याच्यामुळे गरोदर पण राहत नसेल, तर त्याच्यामध्ये देखील खसखस खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकते। एवढंच नाही तर स्त्रियांच्या मध्ये हार्मोनल बॅलन्स खूप चांगला राखण्यासाठी मदत होते। मासिक पाळीच्या समस्या असतील किंवा मासिक पाळी बंद झाल्यानंतर होणाऱ्या समस्या असतील किंवा थायरॉइड सारखे जे आजार आहेत त्याच्यामध्ये देखील हे खसखस वरदान आहे। शिवाय ज्या लोकांना झोपेचा त्रास आहे तो देखील खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिक दुरुस्त करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे, कारण याच्यामध्ये अल्कलॉइड्स असतात, ओपियम किंवा मॉर्फाईन नावाचे त्याचा अंश असतो, ज्याच्यामुळे आपल्या शरीरातील
ताण खूप चांगल्या प्रकारे कमी होतो. एवढंच नाही तर याच्यामध्ये असणारं जे मॅग्नेशियम आहे त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये जो स्ट्रेस हार्मोन आहे, ज्याला आपण कॉर्टिसॉल असं म्हणतो, तो कमी होतो आणि आपला मेंदू, आपलं मन खूप चांगल्या प्रकारे रिलॅक्सेशनच्या अवस्थेमध्ये जातं. त्यामुळे झोपण्याच्या आधी 1 तास दुधातून किंवा पाण्यातून जर तुम्ही हे खसखस मी सांगितल्याप्रमाणे घेतली तर तुम्हाला नक्कीच शांत झोप लागण्यासाठी नैसर्गिक मदत देखील होणार आहे. शिवाय केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगलं आहे. मगाशी सांगितलं याच्यामध्ये कोलॅजन नावाचं जे प्रोटीन आहे शरीरामध्ये त्वचेसाठी लागणारं, केसांसाठी लागणारं, ती तयार होण्याची क्षमता, तयार होण्यासाठी याच्यामुळे मदत होते. त्यामुळे त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं. त्वचेवर सुरकुत्या पडणं किंवा जे टोन आहे किंवा एजिंगच्या नुसार म्हणजे वय वाढेल तसं त्वचेवर होणारे जे दुष्परिणाम आहेत किंवा त्वचेची होणारी जी झीज आहे, त्वचेचे होणारे जे आजार आहेत त्याच्यामध्ये देखील खूप चांगली मदत होते. मग एक्झिमा असेल, सोरियासिस असेल किंवा अजून त्वचा कोरडी पडणं असेल, अंगावरती खाज येणं असेल, या समस्या किंवा मुरून फुटकुळ्यामध्ये देखील याच्यामध्ये खूप चांगला फायदा होतो. किंवा काही वेळेला असा देखील अभ्यास आहे की खसखसची बारीक पेस्ट करून जरी मुरमावर तुम्ही लावली आणि ते 15-20 मिनिटांनी धुवून टाकलं तर तिथे देखील खूप चांगला आराम मिळतो, कारण जखमा दुरुस्त करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. एवढंच नाही तर मगाची जी पचनशक्तीच्या बद्दल सांगितलं तर पोटामध्ये, आतड्यामध्ये कुठे अल्सर झाले असतील, जखमा झाल्या असतील तर त्या देखील रिकव्हर होण्यासाठी खूप चांगली मदत या खसखसमुळे होत आहे. शिवाय डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. डोळ्यामध्ये आग पडणं, कोरडेपणा पडणं, सतत खाज सुटणं, ह्या ज्या समस्या किंवा ग्लॉकोमा नावाचा जो आजार आहे, ज्याला आपण काचबिंदू वगैरे म्हणतो, त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी देखील खसखसमुळे आपल्याला मदत होते. मानसिक आरोग्यासाठी चांगली आहे. ज्या लोकांना एन्झायटी आहे, सतत ताणतणाव आहे, चिडचिड होते, जास्तीचा राग येतो, अशा लोकांना देखील मन शांत ठेवण्यासाठी, रिलॅक्स करण्यासाठी या खसखसीचा आपल्याला फायदा होतो. मेंदूच्या आरोग्यासाठी देखील वरदान मानले जाते. ज्या लोकांना विसरभोळेपणा आहे किंवा मेमरी लॉस होत असते, शॉर्ट टर्म असेल किंवा लॉंग टर्म असेल, किंवा कॉग्निटिव्ह फंक्शन जे आहेत ब्रेनचे, म्हणजे काय समोर चाललंय काय ते समजणं किंवा त्याच्याबद्दल तर्कवितर्क करणं, विचार करणं, सतसत विवेक बुद्धी वाढवणं, यासाठी देखील चांगली ताकद आपल्याला या खसखसमुळे मिळणार आहे. एवढंच नाही तर याच्यामध्ये आयर्न मुबलक प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामुळे हिमोग्लोबिन किंवा लाल रक्तपेशी वाढण्यासाठी मदत होते. ज्यामुळे ज्यांना रक्तक्षय आहे त्यांच्यासाठी हे वरदान आहे. ज्यांना अंगावरून रक्त जातं किंवा कुठल्याही कारणामुळे त्यांना रक्त कमी झालेलं आहे तर ते वाढीसाठी देखील याच्यामुळे मदत होते. संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे सुधारण्यासाठी, शरीरातील प्रत्येक अवयवाला चांगला रक्तपुरवठा करण्यासाठी देखील खसखस आपल्याला मदत करते. याच्यामध्ये असणारे ओमेगा-3, ओमेगा-6 आणि ओमेगा-9 फॅटी ऍसिड जे आहेत ते हृदयाच्या आरोग्यासाठी नंबर 1 काम करतात, कारण याच्यामुळे आपल्या शरीरातील रक्तातील खराब चरबी, ट्रायग्लिसराईड किंवा कोलेस्ट्रॉल, एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी मदत होते आणि हृदयाचं आरोग्य देखील चांगलं राहण्यासाठी मदत होते. याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम आहे, ज्याच्यामुळे रक्तदाब देखील नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. फायबर असल्यामुळं आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स असल्यामुळं शुगरच्या पेशंटसाठी देखील फायदेशीर आहे. यावरून तुम्हाला खसखसीच्या आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला होणारे फायदे लक्षात येतील. आता पाहूया खसखस नेमकी किती खायची, कधी खायची, कशा पद्धतीनं खायची, कोणी नाही खायची. तर सगळ्यात सुरुवातीला तुम्ही लक्षात ठेवा की खसखस कधीही खायला सुरुवात करत असताना थोड्या थोड्या प्रमाणात सुरू करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही अर्धा ते 1 चमचा दिवसभरामध्ये खसखस सहजपणे घेऊ शकता. कसला चमचा? भातवरण खायचा का? अजिबात नाही. चहाचा चमचा जो असतो छोटा, ज्याच्यामध्ये 5 ग्रॅम खसखस बसू शकते, तर 2.5 ते 5 ग्रॅम अशी खसखस तुम्ही दिवसभरामध्ये घेऊ शकता. कशा पद्धतीने घ्यायची? तर रात्री या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 1 ग्लास पाण्यामध्ये सुरुवातीला अर्धा चमचाच खसखस स्वच्छ पाण्यामधून 1-2दा धुवून घ्या आणि त्या 1 ग्लास पाण्यामध्ये ती धुतलेली खसखस टाका. रात्रभर ठेवा, झाकून ठेवा. सकाळी उठल्याच्या नंतर उपाशी पोटी पाणी तुम्ही गाळणीनं गाळून घ्यायचं आणि ते पाणी तुम्ही घोट पिऊन टाकायचं. राहिलेली जी खसखस आहे ती बारीक दातांनी चावून खायची, एकदम पातळ पाण्यासारखी होईपर्यंत डाळीमध्ये चांगली मिसळवायची आणि ती गिळून टाकायची हळूहळू. खूप चांगला फायदा तुम्हाला होणार आहे. यासोबतच जर झोपेसाठी तुम्ही खसखस वापरणार असाल तर रात्रीच्या वेळेला झोपण्याच्या 1 तास आधी अर्धा ग्लास, पाऊण ग्लास दुधामध्ये 1 चमचा खसखस टाका. चांगली त्याला उकळू द्या आणि थोडंसं दूध कमी झाल्यानंतर, उकळल्यानंतर 5-10 मिनिटांनी थोडंसं थंड होऊ द्या आणि घोट ते प्या. हवं तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी हळद देखील टाकू शकता. साखर मात्र बिलकुल टाकू नका आणि तुम्ही शांत झोप लागण्यासाठी मदत होईल. कारण या खसखसीमध्ये असणारे जे ऑपॉइड्स आहेत, मॉर्फाईनचा काय जो काही अंश आहे त्याच्यामुळं आणि रिलॅक्सेशनचा जो गुणधर्म आहे आणि शिवाय दुधामध्ये असणारे जे ट्रिप्टोफान नावाचे घटक असतात त्याच्यामुळे मेंदू झोपण्याच्या अवस्थेमध्ये खूप चांगला लवकर जातो आणि तुमचा कितीही दिवसाचा जुना अनिद्रेचा किंवा निद्रानाशाचा आजार असू द्या त्याच्यामध्ये शांत झोप लागण्यासाठी मदत होते. सकाळी घेत असाल तर दिवसामध्ये किंवा सकाळी अर्ली मॉर्निंग
तुम्हाला थोडी सुस्ती येण्याची शक्यता असते याच्यामुळे. त्यामुळे जर महत्वाची कामं असतील, कुठे प्रवास करायचा असेल किंवा ड्रायव्हिंग करायचं असेल किंवा एखादं मशीन चालवायचं असेल, यंत्र चालवायचं असेल, तर तेव्हा मात्र हे खात असताना सकाळच्या वेळेला आवर्जून काळजी घ्या. तर तसं काही काम असेल तर सकाळच्या वेळेला ही खसखस घेऊ नका. आता किती दिवस घ्यायची, तर आठवड्यातून 2-3 दिवस तुम्ही ही खसखस घेऊ शकता. कारण आपण म्हणतो की सकाळी उपाशीपोटी बदाम खावा, सकाळी उपाशीपोटी हळद दूध घ्या, सकाळी उपाशीपोटी अजून बऱ्याच पदार्थ आपण खायला सांगितले ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे व्हरायटी ठेवा. एकदा खसखस चालू की महिने वर्ष अशी घ्यायची नाही. आठवड्यातून 2-3 दिवस तुम्ही घ्यायची, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा. कारण आपल्या शरीराला व्हरायटी हवी असते, वेगळे पण हवं असतं. एक ते एकच तुम्ही घेत बसू नका कधी सुद्धा. आठवड्यातून 2-3 दिवस आवर्जून घ्या. सकाळी घ्यायची असेल तर अशा पद्धतीने घ्यायची आणि संध्याकाळी तशा पद्धतीने घ्यायची. यासोबतच तुम्ही सॅलड खात असाल किंवा कुठलीही भाजी किंवा कुठलाही पदार्थ केला असेल तर त्याच्यावरती अर्धा चमचा खसखस अशा पद्धतीनं पसरून टाका. तुम्ही बघितलं असेल बेकरीमध्ये किंवा आपण अनारसाला देखील कुठल्याही पदार्थाला आपण खसखस लावतो. मग त्याला थोडंसं डेकोरेशनसाठी म्हणा किंवा चवीसाठी म्हणा, आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळे फायदे करून घेण्यासाठी आपल्याला खसखसीचा अशा पद्धतीनं वापर करायचा आहे. हे खसखस खाण्याला वयाची काही अट आहे का, तर शक्यतो लहान मुलांना हे देऊ नका. कारण त्यांना याची जाणीव नाही की याच्यामुळे थोडीशी गुंगी येते किंवा थोडासा रिलॅक्सेशन येतं, हे त्यांना जाणीव नसते. त्यामुळे हे तुम्ही त्यांना शक्यतो देऊ नका. वयस्क लोकांना किंवा प्रौढ लोकांना हे अतिशय चांगल्या प्रकारे देता येऊ शकतं. मात्र ते देत असताना याची जाणीव त्यांना असली पाहिजे की याच्यामुळे रिलॅक्सेशन होतं किंवा थोडंसं सिडेशन मिळतं. काही जण म्हणतील खसखस एवढी महाग आहे, आम्हाला परवडेल का? बऱ्याचदा आपण विचार करतो की बाकीच्या जे फास्ट फूड, जंक फूड असेल किंवा तंबाखू, गुटखा, दारू प्यायला आपल्याकडे पैसे असतात किंवा अजून काही गोष्टी करायला, परंतु आरोग्यदायी गोष्टी घ्यायला आपल्याकडे म्हणलं की आपल्याला त्या महाग वाटतात. पण असं अजिबात नाही. साधारण 50 ग्रॅम म्हणजेच एक छटाक खसखस 100 ते 125 रुपयाला मिळते. आणि ती तुम्हाला रोज खायची का? नाही. आठवड्यातून 3 दिवस खायची आहे. आणि खूप जास्त खायची आहे का? नाही. फक्त अर्धा ते 1 चमचा म्हणजे 2.5 ते 5 ग्रॅम खसखस दिवसभरामध्ये तुम्हाला घ्यायची. तुम्हाला चांगला फायदा होईल. तर इतर कुठले आजार असतील किंवा इतर कुठल्या औषध गोळ्या चालू असतील तर घेऊ शकतो का? तर घेऊ शकता. परंतु ते घेत असताना काय काळजी घ्यायची किंवा याचे काही साईड इफेक्ट असतात का? तर लक्षात घ्या, निसर्गानं बनवलेला हा पदार्थ आहे, कधीही तुम्हाला त्रास देणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा खसखस किंवा कुठलाही पदार्थ चांगला असतो म्हणून तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेताल तेव्हा लक्षात ठेवायचं, अति तिथं माती. म्हणजे हे सुद्धा तुम्हाला औषध समजून औषधाच्या प्रमाणातच घ्यायचं आहे आणि तरच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. अन्यथा साईड इफेक्ट होऊ शकतात. किंवा काही लोकांना खसखसमध्ये असणाऱ्या काही घटकाची ॲलर्जी असू शकते. कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, प्रत्येकाच्या शरीराचा प्रतिसाद वेगळा असू शकतो. त्यामुळे खसखस खात असताना अगदी सुरुवातीला थोडी खाऊन बघा. जर तुम्हाला त्याचा काही त्रास नाही झाला तर तुम्ही कंटिन्यू ती करू शकता. जर त्रास झाला तर ते बंद करा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. गरोदरपणामध्ये देखील खात असताना किंवा बाळाला अंगावरचं दूध पाजणाऱ्या महिलांना जर खायचे असेल तर त्यावेळेस देखील तुमच्या डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्या, जेणेकरून दुधामध्ये याचा अर्क उतरणार नाही किंवा अजून काही गोष्टी. तर मित्र, या सगळ्या शास्त्रोक्त गोष्टी खसखशीच्या बद्दल तुम्हाला खूप चांगल्या लक्षात आल्या असतील याची मला खात्री आहे. आजपासून मी सांगितल्याप्रमाणे खसखस खायला कोण सुरू करणार आहे किंवा आजपर्यंत तुम्ही खसखस कशा पद्धतीने खात होता, कुठल्या पदार्थामध्ये वापरता, हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. शिवाय तुमच्या गावाचं नाव आम्हाला लिहून कळवा, जेणेकरून आम्हाला कळू द्या की महाराष्ट्रभरामध्ये कुठपर्यंत आपले व्हिडिओ जात आहेत. आज वर्षाचा 2025चा शेवटचा दिवस आहे. तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना निरोगी मानसिक आणि शारीरिक आरोग्य लाभो हीच ईश्वराचरणी, विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची, कामाची वाटली असेल कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या लहान खसखसीचे महान फायदे लक्षात येतील, ते खायला सुरुवात करतील, त्यांना त्याचा चांगला फायदा होईल, ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. याउपरी आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका असतील आणि माझ्या बरोबर तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आपल्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा.
परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.